हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय चॅनल। तर मी माझं आज मॉर्निंग रुटीन पण दाखवणार आहे आणि त्याबरोबर आज रिपब्लिक डे आहे, त्यामुळे रियाचं पण मला उरकायचं आहे, स्कूलला तिला जायचं आहे। तर इथे मी उठल्यानंतर पहिली किचनमध्ये भांडी मांडत असते, त्यानंतर चहा ठेवते, त्यानंतर स्वयंपाक करते। तर आज रिपब्लिक डे असल्यामुळे रियाचं पूर्ण मला उरकायचं होतं, ड्रेस मेकअप वगैरे करायचं होता, त्यामुळे मला खूपच घाई झालेली। तर इथे बघा आता चहा ठेवते। लहान मुलं जोपर्यंत हाताने करत नाही तोपर्यंत आपल्याला उरकून द्यावं लागतं, केस विचारणं हे ते। तर इथे बघा आता चहा ठेवते आणि रियाला 26 जानेवारीसाठी ड्रेस आणलाय, पण तो पण तिला बसत नाहीये, तर त्याला फिटिंग करावी लागेल। तर आता मशीन तर नाहीये, समोरच्या आमच्या इथे साईडच्या भाभी आहेत त्यांच्याकडे गेले तर त्यांची मशीन पण बंद आहे। मग खूप टेन्शन आलेलं, मग साईडला एक आहेत आजी, त्यांच्याकडून फिटिंग करून घेतली। चहा ठेवल्यानंतर लगेच पीठ मळून घेतलं चपात्यांसाठी, कारण की रियाला टिफिन द्यायचा होता मला आणि मिस्टरांना पण द्यायचा होता। तर एकीकडे चहा ठेवला, एका साईडला मी भेंडीची भाजी केली। भाजीचं मी सगळं रात्रीच काढून ठेवत असते, कारण का सकाळी म्हणजे गडबड होत नाही जास्त, त्यामुळे मी रात्रीच कट वगैरे करून ठेवते। लसूण वगैरे सोलून सगळं ठेवून देत असते रोज रात्री, त्यामुळे सकाळी गडबड होत नाही। कारण का मला रोज रियाला स्कूलला टिफिन वगैरे द्यावा लागतो, तिला रोज सकाळी नाश्ता चारावा लागतो, हाताने ती अजून खात नाही त्यामुळे। तर इथे बघा भेंडी घालते, रियाला भेंडी खूप आवडते, त्यामुळे मी जास्तीत जास्त तिच्या टिफिनला मी भेंडीच देत असते आणि पटकन पण होते। तर एका साईडला भेंडी, एका साईडला चहा आणि नंतर मग चपात्या करून घेणार आहे। लेडीजला पहा ना, कधी सुट्टी असते का नसते, सगळ्यांना सुट्टी असते, पण लेडीजला घरातलं करावं लागतं, छोटी मुलं असतील तर करावंच लागतं। काही लेडीज जॉबला जात असतील तरी त्यांना घरी येऊन स्वयंपाक करावाच लागतो। लेडीजला कधीच सुट्टी नसती, दुखत काही असेल तरी थोडंफार तरी काम करावंच लागतं, बरोबर आहे ना। तर जाऊ द्या, आता इथे चपात्या लाटून घेते आणि नंतर याला नाश्ता चारते। रिया पटकन पण नाश्ता करत नाही, तिला 10-15 मिनटं लागतात नाश्ता करायला। त्यानंतर मग आता तिचं उरकून घेणार आहे। तर आता थंडी पण खूप आहे, त्यामुळे मी जर्किंग घातलेलं आहे। 3-4 दिवस झालं थंडी खूप आहे, त्या थंडीमुळे सर्दी खोकला सगळ्यांना व्हायरल झालेला आहे। तर रिया पण आजारी पडलेली, आज कुठे बरी झाली आणि मग तिला आज पाठवलं आहे स्कूलला, रिपब्लिक डे आहे त्यामुळे। माझी पण तब्येत बरोबर नाही आहे, सर्दी खोकला वगैरे झालेला आहे थंडीमुळे। तर आता बघा इथे टिफिन वगैरे भरला, त्यानंतर रियाचं उरकायला घेते, तिला नाश्ता वगैरे चारला। तर आता तिचे मला केस विचारावे लागतील, नंतर मग बाकीचं सगळा मेकअप। लहान मुलांचं जोपर्यंत हाताने करत नाही ना तोपर्यंत खूप त्रास असतो, म्हणजे करावं लागतं त्यांचं सगळं, आपल्या एखादी काम हातातून ठेवून त्यांचं करावं लागतं, अंघोळ कपडे वगैरे घालणं हे सगळ्या गोष्टी। तर इथे बघा आता तिची केस विचारून झालेले आहेत, तर तिला बोलते मी केस काप, म्हणजे सकाळचा जास्त वेळ होत नाही, पटपट उरकतं, पण ती बोलते नाही मला केस वाढवायचे येतच, त्यामुळे तिची वाढवणार आहे, म्हणजे आता थोडे जास्त नाही थोडेफार वाढवणार आहे, कारण का केअर पण होत नाही आणि आपल्यालाच करावं लागतं। मग सकाळची खूप गडबड पण होते, तिच्या आंघोळीपासून नाश्त्यापासून बॅग भरण्यापर्यंत पूर्ण सगळं करावं लागतं, त्यामुळे सकाळची खूप माझी घाई गडबड होते आणि तिला 9 वाजता जावं लागतं, त्यामुळे आणि उठत पण नाही, उठवावं लागतं, मग आंघोळ वगैरे घालायची। असे माझे मिस्टर मला हेल्प करतात आणि ते सोडाय वगैरे जातात, त्यामुळे एवढं काही जास्त टेन्शन नाही। तर तिला मी आज 3 कलर लावलेत, तर बघा खूप छान मेकअप झालेला तिचा। आणि हा ड्रेस तिला आणलेला आहे, तो बसत नव्हता, लूज होत होता, त्यामुळे ते फिटिंग वगैरे करून आणली आणि बोलते गालाला पण माझ्या तिरंगा काढ, तर गालाला पण मग तिच्या काढून घेतलं।
तर इथे बघा तिचं सगळं उरकलेलं आहे आणि खाली जाऊन मग तिचा व्हिडिओ काढला, इंस्टाग्रामला पोस्ट केला. खूप छान दिसत होती. आणि मग हा बघा कशी दिसते ते पण सांगा. तर त्यानंतर मग बाकीची माझी कामं क्लिनिंग वगैरे, त्यानंतर मग फरशी पुसून घेतली आणि मग सगळ्यात शेवट मग किचन भांडी वगैरे सगळं मी क्लीन करून घेतलं. तर तिथे बघा फरशी पुसून घेते आणि खूप वेळ लागतो. बेडरूम, हॉल, किचन पुसून घेते. आणि सकाळी कामं आवरल्यामुळे कसं होतं, पॉझिटिव्हिटी वाटते आणि दिवसभर फ्री टाईम भेटतो. म्हणजे आपली छोटी मुलं असेल तर त्यांच्याकडे लक्ष देता येतं. त्यामुळे मी पटपट सकाळची कामे आवरून घेते आणि मग 12 वाजता रियाला स्कूलला आणायला जाते. तर इथे बघा किचन ओटा पण क्लीन करून घेतलेला आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.